नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात विदर्भ विशेष अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असा सोले भाताची रेसिपी। हिवाळ्यामध्ये आवर्जून हिरव्या तुरीच्या दाण्यांपासून हा सोले भात बनवतात। खूप मस्त अशी रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे। चला तर बघूयात आता याची कृती। सोले भात बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदूळ। इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे, याऐवजी तुम्ही कुठलाही मोकळा होणारा तांदूळ घेऊ शकता। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी सोले, म्हणजेच हिरव्या तुरीच्या शेंगांचे दाणे, ओल्या तुरीच्या शेंगांचे दाणे। हे बघा, शेंगा सोलून मी हे दाणे स्वच्छ धुवून घेतले आहे। सर्वप्रथम आपण या भांड्यामध्ये तांदूळ घालूया। पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ। विदर्भामध्ये एक काली मूछ म्हणून तांदूळ मिळतो, तो जर तुम्हाला मिळाला तर त्याचा हा सोले भात खाऊन बघा, अप्रतिम लागतो। बारीक आणि छान मोकळा असा भात त्याचा होतो। तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून मी यातील पाणी निथळवून घेतलं। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। आता सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी लोखंडाच्या तव्यावर साधारण 3 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस घातला आहे। हे वाटण भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी तवा वापरा, म्हणजे ह्याची चव खूप मस्त येते आणि हे छान खमंग भाजले जाते। आता यामध्ये 1 टेबलस्पून धणे घालूया, 1 टीस्पून जिरे, 8 ते 10 काळी मिरी, 2 लवंग, 2 वेलची आणि हा छोटा असा दालचिनीचा तुकडा घेतला आहे। आता मंद आचेवर छान तांबूस होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। तेल वगैरे काही घालायचं नाही, कोरडेच हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही या मसाल्याऐवजी गोडा मसाला किंवा घरगुती गरम मसाला देखील वापरू शकता, पण हा जो ताजा बनवलेला मसाला आहे यामुळे भाताची चव द्विगुणित होते, अप्रतिम होते। त्यामुळे मी हा अगदी ताजा बनवलेलाच मसाला भातासाठी प्रिफर करते। हे सुकं खोबरं आपल्याला छान तांबूस रंगावर भाजायचं आहे, हलक्या रंगावर भाजायचं नाही, गडद रंगावर जरा भाजूया, म्हणजे ह्याची चव खूप खमंग येते। बरेच जण तर डायरेक्ट गॅसवर काळ्या मसाल्याप्रमाणे देखील हे भाजून घेतात। बघा, हे छान तांबूस रंगाचं झालं। आता आपण हे काढून घेऊया। सर्व कोरडे मसाले भाजून झाल्यानंतर आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा आपण भाजून घेऊ। हा कांदा भाजताना सुरुवातीला यावर तेल घालू नका, तेल न घालताच हा आपण जरा भाजू। मध्यम आचेवर हा कांदा जरा मी भाजून घेतला। आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालणार आहे। आता यावर थोडं तेल घालू आणि हे सर्व साहित्य छान मंद आचेवर भाजून घेऊ। तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल तर ही स्टेप स्किप करा, फक्त मिरची आणि आलं थोडं भाजून घ्या। कांदा लसूण मिरची देखील मी छान भाजून घेतली, अशीच खमंग भाजा। आता आपण हे देखील काढून घेऊ। भाजलेलं सर्व साहित्य आता गार झालं आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व भाजलेलं साहित्य घालू। सुकं खोबरं, धणे, मसाले आणि कांदा लसूण मिरची। यामध्ये कोथिंबीर देखील घालू। वाटणात थोडी कोथिंबीर घातली की याचा रंग खूप छान येतो। आता यामध्ये थोडं पाणी घालून ह्याचं छान बारीक वाटण वाटून घेऊ। हे बघा, या पद्धतीने मी हे छान असं वाटण वाटून घेतलं। भात बनवण्यासाठी कुकरमध्ये साधारण 2.5 ते 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आणि बाजूच्या गॅसवर 2 वाट्या पाणी देखील गरम करायला ठेवलं। 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या गरम पाणी आपल्याला घालायचं आहे। तांदळानुसार पाण्याचा अंदाज कमी अधिक होऊ शकतो। तेल गरम झालं की त्यामध्ये 2 तमालपत्र घालूया, चिमूटभर हिंग, थोडी हळद घालू, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं,
आणि हे आपलं वाटण घालूया. आता मंद आचेवर हे वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हे वाटण परतूया. हा मसाला आम्ही जरा तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. आता यामध्ये हे तुरीचे दाणे घालूया. धुतलेले तांदूळ, मंद आचेवर ह्या मसाल्यासोबत 2 मिनिट आता तांदूळ आणि दाणे आपण परतून घेऊ. दोन मिनिटाकरता तुरीचे दाणे आणि तांदूळ मी या मसाल्यामध्ये परतून घेतले. आता आपण यामध्ये 2 वाट्या गरम पाणी घालूया. लक्षात ठेवा, भातामध्ये नेहमी करता गरम उकळीचंच पाणी घाला. चवीनुसार मीठ घालूया. 2 टेबलस्पून दही घालूया. दही छान फेटून असं घाला. ताजं दही घातलं की ह्याची चव खूप मस्त येते. एक वेळा हे नीट ढवळून घेऊ. दही फार आंबट नको, ताजं असं घाला. याला उकळी आली. आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि मध्यम आचेवर ह्याला 2 शिट्या काढू. बरेच जण म्हणतात की ताई, आमचा भात कुकरमध्ये जर खाली केला तर तो तळाला लागतो, करपतो. त्याचं कारण असं आहे की पाणी जर नीट गरम नसेल किंवा ह्याला उकळी यायच्या आधीच जर तुम्ही झाकण लावलं तर ते तांदूळ पाण्यामध्ये खडखडत न राहता ते तळाला बसतात. जड असल्यामुळे खाली तळाशी बसतात आणि मग ते करपायला लागतात. जेव्हा आपण उकळीचं पाणी घालतो किंवा ह्या प्रकारे याला उकळी येईपर्यंत आपण ढवळतो तेव्हा उकळीमध्ये तांदूळ खडखडत राहतात आणि ते खाली तळाला लागत नाही. सोले भात अगदी मस्त मऊ शिजला. आता यामध्ये कोथिंबीर घालूया. मिक्स करू. बघा, अगदी सुटसुटीत आणि तेवढाच मऊ देखील हा भात झाला. गरमागरम खूप चविष्ट असा सोले भात किंवा हिरव्या तुरीच्या दाण्यांचा मसाले भात तयार आहे. हा मसाले भात तुम्ही ताकाच्या गरमागरम कढी बरोबर, मठ्ठ्याबरोबर किंवा ह्या प्रकारे मसाला ताकाबरोबर खाऊन बघा, मस्त लागतो. आता सर्वत्रच तुरीच्या ओल्या शेंगा मिळत आहेत, त्यामुळे बाजारातून नक्की ह्या तुरीच्या शेंगा आणून अशा विविध सीझनल रेसिपी करून बघायला हव्या. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.